सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत आज आपल्याला पाहायला मिळेल की नेत्रा, इंद्राणी, अद्वैत आणि अद्वैतचे बाबा विरोचकावर चर्चा करत असताना शेखर सांगतो की काल रात्री माझ्यासोबत एक विचित्र घटना घडली. त्यावर नेत्रा बोलते की बाबा तुम्ही अजिबात तिथे राहायचं नाही. शेखर म्हणतो की मला असं वाटलं काल जो माझ्यावर हल्ला केला तो विरोचकानेच केलेला होता. नेत्रा बोलते की बाबा प्लीज तुम्ही आजपासून तिथे राहू नका. शेखर बोलतो की मी त्या विरोचकासोबत मुद्दाम राहतोय कारण मला त्याच्यावर बारीक नजर ठेवता येईल आणि तुम्हाला छोट्या अपडेट द्यायला येतील. अद्वैत बोलतो की जर विरोचकाला कुठली शक्ती मिळालीच नसेल तर. नेत्रा बोलते की नाही असं होऊ शकत नाही. इंद्राणी बोलते की हो कारण विरोचकाला कुठली तरी शक्ती मिळाली. अद्वैत बोलतो की हे बघ नेत्रा, गेल्या वेळेस तू विचित्र विणेची जेव्हा तार तोडलीस तेव्हा तो विरोचक त्याच्यावर खूप वेळ विणा वाजवतच होता आणि त्यावेळेस भूकंप झालेला, पण त्यावेळेस त्याला कुठलीही शक्ती मिळाली नव्हती. त्यावर इंद्राणी बोलते की नाही, विरोचकाला एक शक्ती भेटली आहे, फक्त तो त्याचा वापर का करत नाही आहे हे कळत नाही आहे. की तो येणाऱ्या योग्य संधीचा वाट बघत असेल किंवा विरोचकाच्या डोक्यात काहीतरी भयंकर घडत असेल. नेत्रा म्हणते की काकू आणि फाल्गुनी ताईंनी त्या विरोचकावर पूर्ण विश्वास दाखवलाय म्हणून विरोचक त्यांचा अजून विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्न करत असेल आणि मग काहीतरी भयंकर करेल. यावर इंद्राणी बोलते की हे तर असं झालंय की डोळ्याला पट्टी बांधली आणि युद्धभूमीत उतरवलंय. आपल्याला विरोचकाकडे कुठली शक्ती आहे हे न कळता आपण त्याच्यावर अचूक वारसुद्धा करू शकत नाही. नेत्रा बोलते की कळेल, लवकरच कळेल, हे सुद्धा सगळ्यांसमोर नक्कीच येईल. कारण विरोचकाकडे तेवढा संयमच नाही आहे. विरोचक नक्कीच एकतरी चूक करणार म्हणजे करणारच. कोणी पायऱ्यांवरून येत असते आणि तेव्हा ती तेजसशी फोनवर बोलत असते. तेजसला बोलते की अरे तेजस, तू कधी येतोस, लवकर ये ना, नाहीतर मी नवी मुंबईला येईल. आणि तिथून रुपाली हे सगळं ऐकत असते आणि लगेच फाल्गुनी बोलतो तू येतोय का मी येऊ, मी मस्करी करते, तू लवकर ये. आणि ती फोन ठेवते. रुपाली विचारते कुठे तेजस, कधी येणार आहे. फाल्गुनी बोलते की येईल, लवकरच येईल. रुपाली फाल्गुनीला बोलते की ऐक ना फाल्गुनी, माझ्यासाठी एक लाल भोपळा आणशील का गं. फाल्गुनी बोलते की हो. का पाहिजे तुम्हाला लाल भोपळा. रुपाली बोलते की अगं आधीला लाल भोपळा खूप आवडतो आणि त्याला त्याच्या आवडीचं खाऊ पिऊ घातलं तर कमीत कमी त्याचा थोडा राग कमी होईल, पोटात काही गेल्याने त्याचा माझ्यावरचा राग उतरेल. फाल्गुनी बोलते की हो ठीक आहे, मी मग तनूला सांगते भोपळा आणायला. बोलते की तनूला कुठे सांगते, त्याला त्याचा अभ्यास असेल, तू आण ना जाऊन. फाल्गुनी बोलते ठीक आहे. मग रुपाली तिला लाल भोपळा आणण्यासाठी पाठवते. इकडे रुपालीची नवीन चाल असते की ती फाल्गुनीचं प्रतिबिंब तयार करून एका ज्यूसमध्ये नेत्राच्या पोटातल्या बाळाला मारण्यासाठी विष तयार करून देते आणि म्हणते की ह्या ज्यूसने तुला काही होणार नाही, पण तुझ्या पोटातल्या बाळावर नक्कीच वाईट परिणाम होणार. माझा नवीन शत्रू तुझ्या पोटात असलेला तो जगूच शकत नाही. त्यासाठी येऊ घातलेला हा नवीन शत्रू पण काही या ज्यूसने वाचणार नाही. लगेच फाल्गुनी गेल्यानंतर रुपाली मंत्र म्हणून फाल्गुनीचे प्रतिबिंब प्रकट करते. लगेच फाल्गुनीचे प्रतिबिंब प्रकट होते आणि तिला सांगते की हा ज्यूस नेत्राच्या पोटात केलाच पाहिजे. कितीही नाही म्हणलं तरी हा ज्यूस तिला द्यायचाच. फाल्गुनीचे प्रतिबिंब हो हो बोलते आणि लगेच रुपाली तिच्या हातात ग्लास देते आणि कामाला लावते. फाल्गुनी तिथून गेल्यानंतर रुपाली मनातल्या मनात बोलते की नेत्रा, तुझ्या बाळाची या विश्वातली फक्त 13 मिनटं राहिलेत. एकदा का हा ज्यूस तुझ्या पोटात गेला की तर माझ्या नवीन शत्रूचा डावसुद्धा संपणार आणि त्रैनयना देवीचा मी पूर्ण खेळसुद्धा उद्ध्वस्त करणार. ती फाल्गुनीची वाट बघत किचनमध्ये बसलेली असते. ती पीठ मळायला घेते. वरून केतकी खाली येते आणि केतकी विचारते फाल्गुनी कुठे गेली, बघितली का. रुपाली बोलते की नाही, पण तिला मी लाल माठ आणायला पाठवलं आहे. फाल्गुनी बोलते की एवढा उशिरा. तेव्हा रुपाली बोलते की हो मीच पाठवलं आहे, करायचा होता मला. केतकी बोलते की आणि तिचा फोनसुद्धा बिझी येतोय. त्यावर रुपाली बोलते की बोलत असेल तिच्या नवऱ्याशी तेजस, कामातून फ्री झाला असेल. फाल्गुनी ठीक आहे बोलते आणि जायला निघते. तेवढ्यात रुपाली बोलते की तू तुझ्या वेळेस तर विसरली का, जेव्हा तू तासनतास फोनवर बोलत असायचीस कामातून फ्री झाल्यावर. केतकीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती बरं असू दे बोलून रुपाली लगेच तिच्याजवळ येते आणि बोलते की तुला दुखवायचा हेतू नव्हता माझा. आणि केतकी तिथून निघून जाते.
इकडे फाल्गुनीचे प्रतिबिंब नेत्राला ज्यूस घेण्यासाठी खूप फोर्स करत असते. नेत्रा बोलत असते की नको ताई, मी आत्ताच कॉफी घेतली आहे, मला ज्यूस प्यायची अजिबातसुद्धा इच्छा नाही आहे. फाल्गुनीचं प्रतिबिंब बोलतं की नाही, तुम्हाला घेतलाच पाहिजे, ह्यावेळेस तुम्ही आमची नाही तर आम्ही तुमची काळजी घेणार आहोत आणि ज्यूस हा तुम्हाला घ्यावाच लागेल. त्यावर नेत्रा बोलते की ठीक आहे, पण मी थोड्या वेळाने घेते, आत्ता खरंच ताई नको आहे मला. तरीसुद्धा ते प्रतिबिंब जबरदस्तीने तिला ज्यूस पिण्यासाठी तयार करायचा प्रयत्न करत असते. फाल्गुनी खूप फोर्स करून ज्यूस पाजायचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात अद्वैत येतो आणि अद्वैत बोलतो की काय झालं. फाल्गुनी बोलते की भाईजी, मी यांच्यासाठी ज्यूस आणलाय पण ते नको म्हणतात. त्यावर नेत्रा बोलते की मी आत्ता नको म्हणते, मी थोड्या वेळाने घेते, फ्रीजमध्ये ठेवला तरी चालेल. बोलतो की फ्रीजमध्ये का. फाल्गुनी ते तिला आत्ताच दे आणि तो सुद्धा नेत्राला फोर्स करायला लावतो. तेव्हा नेत्रा मग ज्यूस घेते आणि प्यायला लागते. तेव्हा फाल्गुनी तिला देते आणि पूर्ण आत्ताच फिनिश कर बोलते. तिने ज्यूस पिल्यानंतर लगेच बोलते की मला ग्लास ते मी ठेवून येते आणि नेत्राने फाल्गुनीच्या हातात ग्लास दिल्या ती जायला लागते. अद्वैत बोलतो की बरं आहे, असंच ना तुझ्या मागे कोणीतरी लागलं पाहिजे, त्याशिवाय तू खाण्यापिण्याकडे लक्ष देणार नाही. नेत्रा बोलते की ताई पण मला खूपच जबरदस्ती करत होत्या. बोलत असतो की तुला माहिती आहे नेत्रा, तुझ्या प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यात जास्त काळजी फाल्गुनीच घेईल. तिला तिच्या बाळासाठी काही करता आलं नाही, पण तुझ्या बाळासाठी ती सगळं करण्याचा प्रयत्न करेल. लगेच फाल्गुनीचे प्रतिबिंब ग्लास घेऊन खाली येत असते. तेव्हा रुपाली ते प्रतिबिंबाची वाट बघत बसलेले असते. जसंच प्रतिबिंब दिसतं तेव्हा रुपाली बोलते की चल किचनमध्ये ये. तेव्हा प्रतिबिंब तिच्या मागे मागे जातं आणि रुपाली किचनमध्ये गेल्यानंतर विचारतं ज्यूस पिला. ते प्रतिबिंब बोलतं हो, काही संशय. तर प्रतिबिंब बोलतं नाही. आणि मग रुपाली विचारते तिथे अद्वैत होता का. तेव्हा ते प्रतिबिंब बोलतं हो, पण ज्यूस पिला. आणि ती ग्लास ठेवायला जाते. तेवढ्यात फाल्गुनी लाल माठ घेऊन आलेली असते. केतकी विचारते अगं काय, किती फोन केल्या, किती बिझी लागला. फाल्गुनी बोलते की अगं तेजसशी बोलत होते. तेव्हा रुपाली बोलते की आता माझ्यासाठी खूप मोठी बातमी यायचा वाट बघते आणि त्रिनयनाच्या भक्तांसाठी खूपच दुःखद बातमी येण्याची माझे कान आतुरतेने वाट बघत आहेत. केतकी बोलते की अगं पण एवढा उशिरा का केलीस. फाल्गुनी बोलते की तुम्हीच तर म्हणला ना त्यांचा विश्वास संपादन करायचं आणि त्यांना नाही बोलायचं नाही. त्यावर केतकी बोलते की बरं चल ठीक आहे, दे लवकर आणि चल इथून. तेव्हा फाल्गुनी लाल भोपळा द्यायला जाते. तेव्हा ते फाल्गुनीचे प्रतिबिंब तिथेच असते. रुपाली ग्लास ठेवून आली की जेव्हा ती फाल्गुनीला आणि केतकीला बघते तेव्हा ती बोलते की अरे आलात पण एवढा लवकर. फाल्गुनी बोलतो की हे घ्या भोपळा, हा इथेच ठेवू का कुठे ठेवू. पण रुपाली लगेच बघते की फाल्गुनी आणि केतकीच्या मागे फाल्गुनीचे प्रतिबिंब आहे. रुपाली खूप घाबरते आणि बोलते की नाही इथे द्या, मीच घेते. आणि ती बोलते भोपळा घेऊन बोलते की हा ठीक आहे जावा तुम्ही. तेवढ्यात फाल्गुनीचे प्रतिबिंब 13 मिनिट झालं असल्यामुळे ते सुद्धा गायब होते. फाल्गुनीचे प्रतिबिंब गेल्यानंतर लगेच रुपाली केतकीला आवाज देते आणि बोलते की अगं केतकी जरा मला मदत करू लागतेस का. म्हणजे मी करेन सूप, मीच करेन, फक्त तुम्ही जरा आधीला सूप नेऊन देसाल का. त्यावर केतकी बोलते की हां ठीक आहे. त्या दोघी मदत करायला लागतात. केतकी आणि फाल्गुनी किचनमध्ये गेल्यानंतर रुपाली बोलते की ही शक्ती वापरणंसुद्धा एवढं सोपं काम नाही आहे, कारण एकाच माणसाची 2 शरीरं घरात वावरणं हे काही योग्य गोष्ट नाही आहे. मला पकडण्याआधीच त्यातून निसटायचा मार्ग मला शोधायला हवा. आणि 2 माणसांची शरीरं एकाच घरात वावरतील तर ते माझ्यासाठी अजिबातसुद्धा सोपं नसणार आहे. इकडे अद्वैत आणि नेत्रा रूममध्ये असतात. तेव्हा अद्वैतला त्याच्या बाबांचा फोन येतो आणि ते ऑफिसबद्दल बोलत असतात. तेव्हा नेत्रासुद्धा ऐकत असते आणि त्यांच्यात काहीतरी प्रॉब्लेम असतो. इतक्यात नेत्रा त्यांचं बोलणं संपून निघालेलीच असते की अद्वैत बोलतो की थांब, तू कुठे निघालीस. नेत्रा बोलते की बाहेर निघाली, का थांबवलत मला. अद्वैत बोलतो की एक गोष्ट विसरली, चूक तुझी नाही आहे, चूक माझीच आहे. गोळ्या द्यायच्या विसरूनच गेलो. आणि नेत्रा तिथे बेडवर बसते. अद्वैत तिला गोळ्या आणून देतो आणि गोळ्या चारतो. तेवढ्यात ती अद्वैत बाळाला म्हणत असतो की हे बघ बाळा, तुझे बाबा नाही तर तुझी आई जास्त विसरभोळी आहे. आणि दोघंसुद्धा हसतात. आणि नेत्राच्या अचानकच पोटात दुखू लागतं ज्यूस पिल्यामुळे. इकडे रुपाली किचनमध्ये वाट बघत असते की अजून कशी नेत्रा व्यवस्थित आहे.
मला सुखद बातमी कळायची याचा ती वाट बघत असते आणि नेत्राच्या पोटात खूप दुखू लागल्यामुळे अद्वैत थोडा पॅनिक होतो. इथेच 7व्या मुलीची 7वी मुलगी हा भाग संपतो. तुम्हाला जर या भागाच्या अपडेट्स ऐकायला आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.